मित्रो, स्वास्थ्य हा सुखी जीवनाचा पाया आहे। त्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य असं बोललं जाते। शरीरात काही बिघाड झाला, शरीर नीट काम करत नसेल तर शारीरिक स्वास्थ्य त्याचं नीट नाही असं म्हटलं जाते। पण जेव्हा मनात बिघाड होतो तेव्हा त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे असं आपण म्हटलं जाते। मानसिक स्वास्थ्य उत्तम नाही असं म्हटलं जातं। मानसिक स्वास्थ्य उत्तम नसण्याचे अनेक कारणं असतात। जेव्हा माणूस विवंचनेमध्ये जगतो, मला काहीतरी नाही, माझं काहीतरी हरवलंय, आणि त्याची जी खंत आणि खेद सतत मनाला वाटत राहते, तेव्हा माणसाचं मानसिक स्वास्थ्य बिघडायला मदत होत असते, बिघडायला म्हणायला। आणि हे हरवले जाणं, काहीतरी नाही असं वाटत राहणं, कशाची तरी सातत्यानं उणीव वाटत राहणं, आपलं मन सातत्यानं कशाची तरी वाट पाहणं आणि वाट पाहून थकून जाणं, आणि आता काही प्राप्ती नाही, आता काही असं वाटत राहणं, हे मानसिक स्वास्थ्य उत्तम नसण्याचे काही कारण आहे। त्याचबरोबर सतत नकारात्मक विचार करणं, कोणी कोणाचं नव्हतं, कशात काही पडलं नाही, आपला काही उपयोग नाही, समाज काही उपयोगाचा नाही, कोणाला काही करून काही फायदा नाही, हे सगळे जे नकारात्मक विचार आहेत, मानसिक स्वास्थ्य बिघडून टाकणारे विचार आहेत। कोणी कोणाचं नव्हतं हा विचार माणसाला माणसापासून तोडतो, आणि जेव्हा जसं एखादं झाड जमिनीपासून, पाण्यापासून तुटते, दूर होते, जेव्हा सुकून जाते, तसा व्यक्ती आपल्यासोबत कोणी नाही, आपल्याला कोणी नाही, आपण कोणासोबतही नाही असं वाटणं सुद्धा मानसिक स्वास्थ्य उत्तम न राहण्याचे हे काही कारण आपल्याला सांगता येतील। त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य जेव्हा मनाला नकारात्मक विचार, नकारात्मक कल्पना, नकारात्मक भावना दिल्या जातात, हे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक विचाराचं खतपाणी त्या मनाला घातलं जाते, तेव्हा त्याचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाला असं मनासारखं घडावं असं वाटत राहते, आणि मनासारखं जेव्हा घडत नाही तेव्हा माणसाचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहत नाही। तर याच्यावर काय उपाय आहेत हे आपण पुन्हा बघणार आहोत टप्प्याटप्प्यानं। त्याचबरोबर संशय, नकारात्मक विचार, चिंता, काळजी, भय, सातत्याने एक भय, कशाचं तरी भय माणसाच्या मनाला वाटत राहते। काही हरवलं जाण्याचं भय, काही गमावलं जाण्याचं भय माणसाला भयग्रस्त करतं। जेव्हा माणसाला काही कमवण्याचं आणि काही गमावण्याचं भय राहत नाही, तेव्हा मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते। त्यामुळं आणि सातत्यानं जेव्हा काहीतरी एक माणसाचं मन मागणी करत राहते, मला हे, मला 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 शिरणी मागल्यासारखं मागत राहते, आणि हे मागणी त्याची जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा त्याचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहत नाही। त्याला मागणी पूर्ण झाली एखाद्या वेळेस तर दुसऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ही तुलना करून जगणं, आणि आपल्यापेक्षा इतरांना जास्त आहे ही भावना, आणि ते बरं न वाटणं, हे सुद्धा मानसिक स्वास्थ्य उत्तम नसण्याचं एक काही लक्षण आहे। तर मित्रो, आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी मी आज तुम्हाला सांगणार आहे। काही जणांना असं वाटत राहते की आपण काही उपयोगाचे राहिलो नाही, आपण बिनकामाचे झालेलो आहोत। तर आपण अशा वेळी एक लक्षात ठेवलं पाहिजे
की प्रत्येकामध्ये एक विचार, चांगला विचार असतो, चांगल्या कल्पना असतात, चांगल्या भावना असतात, ते व्यक्त केला पाहिजे. आपल्याकडे काही जे द्यायचं आहे ते देत राहिलं पाहिजे आणि त्यातून समाजाला जेव्हा उपयोग व्हायला लागतो, त्याचे प्रतिसाद लोकांकडनं तुम्हाला मिळायला लागतो, तेव्हा तुम्हाला लक्षात यायला लागते की तुम्ही उपयोगाचे आहात आणि आपण काहीतरी उपयोगाचे आहोत. ही भावना माणसाचं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवत असते. म्हणून जेव्हा इतरांच्या मदतीला, इतरांना सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये जी माणसं जगतात आणि त्याला असं वाटत राहते की आपला काहीतरी आपण काहीतरी उपयोगाचे आहोत, आपला काहीतरी उपयोग व्हायला लागलेला आहे, आपल्यामुळे कोणाला त्याच्या तरी जीवनाला मदत होत आहे, ही भावना जी माणसाची आहे ती माणसाला आपल्या नजरेमध्ये बेस्ट करत राहते. माणूस माणसाच्या नजरेत भरत राहतो, स्वतःच्या आणि समाजाच्या देखील, आणि स्वतःच्या आणि समाजाच्या देखील नजरेत आपण भरत आहोत. ही भावना माणसाला जेव्हा निर्माण होते तेव्हा माणसाचं आत्मबळ वाढते. आत्मप्रतिष्ठा आणि समाजाकडून मिळणारी प्रतिष्ठा ही माणसाचा मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणारी गोष्ट आहे. समाजाकडून मिळणारी प्रतिष्ठा एखाद्या वेळेस तुमच्या हातात नसली तरी तुम्ही तुमच्या नजरेत बेस्ट असणं ही बाब तुमच्यासाठी, तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम आहे. म्हणून दुसऱ्याच्या नजरेत काय आहात याचा विचार करत बसू नका. तुम्ही तुमच्या नजरेत बेस्ट राहा आणि तुमच्या चांगुलपणाचा शोध घ्या. तुम्ही केलेल्या चांगल्या कृतीची यादी करा आणि या गोष्टी मी करू शकलो ही भावना माणसाचं आत्मबळ वाढवते. स्वतःच्या नजरेत माणूस भरायला लागतो. मित्र, म्हणून समाजाला काही ना काही देता येते, वेळ देता येते. जर काही थोडंसं काही असे ना धन देता येते असेल तर आपल्याकडे असणारे काही कौशल्य शिकवता येते, आपल्याकडे असणारं ज्ञान समाजाला देता येते. काही ना काही देत देत जगणारा माणसाचं मानसिकता ही राजासारखी असते. जो देत जगतो त्याची मानसिकता ही राजासारखी असते आणि जो काही फक्त घेत घेत जगतो त्याची मानसिकता भिकाऱ्यासारखी होते. आणि भिकाऱ्याच्या भूमिकेत जगणारे आणि भिकाऱ्याच्या जगणाऱ्याचे मानसिक स्वास्थ्य भिकारडेपणाचं असते आणि हे भिकारडेपण माणसाचं आयुष्य मानसिकदृष्ट्या विकलांग करून टाकतं. म्हणून तर महत्त्वाचा मुद्दा अजून एक मी तुमच्या समोर ठेवणार आहे, ते म्हणजे तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना आणि सकारात्मक विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन, चांगुलपणाचा शोध घ्या आणि चांगुलपणावर श्रद्धा ठेवणारी माणसाचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं. जगात काहीच चांगलं नाही आणि कोणीच चांगलं नाही असा जेव्हा विचार माणसाचा पक्का होतो तेव्हा त्याला सगळीकडे वाळवंट दिसायला लागतं, सगळीकडे संशयाचं वातावरण तयार व्हायला लागतं आणि मग तो माणूस कुठेही विश्वासानं कोणाच्या तरी पुढे मन मोकळं करत नाही आणि मग असा विश्वास तो कोणावर ठेवत नाही म्हणून त्याच्याही सोबत कोणी विश्वासानं काही सांगत नाही. हे अविश्वासाचं वातावरण, अविश्वासाच्या वातावरणामध्ये जो माणूस जगतो तो मानसिकदृष्ट्या त्याचं स्वास्थ्य उत्तम राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, लोक काय म्हणतील आणि आपल्या कृतीयुक्तीवर लोक टीका करतात आणि या टीका केल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होतील, आपली प्रतिमा मलिन होईल, ही ज्या माणसाला भीती वाटते त्या माणसाचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहू शकत नाही. कारण जगामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्याच्यावर टीका होत नाही आणि असा एकही व्यक्ती सापडणार नाही जो कोणावरच टीका करत नाही. त्यामुळे हे जगाचं सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जेव्हा कृती करता, तुम्ही जेव्हा उक्ती करता, लोक त्याच्याबद्दल
बरं वाईट बोलतच राहतात. तुम्ही जसं एक दुसऱ्याबद्दल बरं वाईट बोलत राहता, तसं जग सुद्धा तुमचीच प्रतिकृती असते. तुमच्याबद्दलही ते बोलतच राहतात. एखादी व्यक्ती तुमच्या जवळ येऊन इतराबद्दल वाईट साईड सांगत राहतात. याचा अर्थच आहे तेच लोक तुमच्याबद्दल वाईट साईड बाहेर माघाऱ्या बोलत राहतात. म्हणजे त्यामुळं तुम्ही चिंता नका करू. असं जगात कोणीच नाही त्याला नावं ठेवले जात नाहीत. त्यामुळे या गोष्टीतून लवकर जितके तुम्ही बाहेर याल तितकं तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहाल. म्हणून आणखीन एक महत्वाचा मुद्दा की तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसणं हे मानसिक स्वास्थ्य गमावण्याचं लक्षण आहे. म्हणून आत्मविश्वासानं जगायला शिका. नजरेत आंखों में आंखें डालकर बात करना, डरना नहीं, असे जे एका ठिकाणी नाना पाटेकर एखादा म्हणतात, तसं तुम्ही तुमचा आत्मविश्वास जर गमावला, आणि आत्मविश्वास माणूस कधी गमावतो, तो काही कृती आणि उक्ती चुकीची करत असेल तर त्याचा आत्मविश्वास गमावलेला असतो. तो दुसऱ्याच्या नजरेत नजर घालून बोलू नाही शकत, कारण त्याला गिल्टी फील होत असते. अपराधी भावनेमध्ये जगणारी माणसं हे मानसिकदृष्ट्या स्वस्थ असत नाहीत. त्यामुळं तुमची कृती आणि तुमची उक्ती स्पष्ट असली पाहिजे. तुमची कृती आणि उक्तीने तुम्हाला पश्चाताप होता कामा नये. म्हणून जे काही कृती उक्ती कराल त्याचा परिणाम तुम्हाला पश्चाताप करायला लावणारा नसावा. त्यामुळे जे काही कृती आणि उक्ती तुम्ही करणार आहात, केली जाणार आहे तुमच्याकडून, त्याचा साधक बाधक विचार करा. जेव्हा म्हणून एकदा तोंडातून गेलेला शब्द, भात्यातून निघालेला बाण परत येणार नाही, तशा पद्धतीनं तोंडातून गेलेला शब्द परत येणार नाही आणि केलेली कृती परत येणार नाही. त्यामुळे प्रत्येक कृती आणि प्रत्येक उक्ती तो तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप होईल असं काहीच करू नका. आणि मग त्याचे बरे वाईट परिणाम होऊ द्या, तुम्ही बरे वाईट परिणाम होऊ द्या, त्या परिणाम तुम्ही ते स्वीकारले पाहिजे. परिणामाची तमा बाळगू नका. कारण तुम्ही एखादा निर्णय घेतल्यानंतर, तुम्ही एखाद्याचं चुकीचं आहे म्हणून तुम्ही जर सांगितलं, त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर तो चिडत असेल, संतापत असेल, तुमच्याबद्दल चिडून काही बोलत असेल, हे तुम्हाला माहीत असू द्या पहिल्यांदा की तो तसं करणार आहे. आणि तुम्हाला वाटलं पाहिजे की मी जे काही केलेलं आहे ते योग्यच आहे. लक्षात आलं? कुत्र्याला तुम्ही जर मारलात तर कुत्रं तुमच्या अंगावर येणारच आहे, भुंकणार आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. नाही, मला माहीतच नव्हतं कुत्रं चावल म्हणून. ते कुत्रं चावणार आहे तर तुम्ही त्याला काठी मारली ना. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही एखादी कृती केल्यानंतर, एखादी उक्ती केल्यानंतर जी माणसं तुमच्या कृती आणि उक्तीनं दुखावले जाणार आहेत ते तुम्हाला दुखावणार आहेत. मग हे जेव्हा तुम्ही दुखावले जाणार तेव्हा त्या दुखावण्याचा तुम्ही पश्चाताप करता कामा नये. कारण पश्चातापाचं दुःख हे मानसिक स्वास्थ्य बिघडून टाकते तुमचं. तुम्हाला एखादा दगड तुमच्या दिशेने आलेला असेल, परत तुम्हाला शरीरच जखम होते, पण तुम्ही त्या मारलेल्या दगडामुळे जर तुम्ही पश्चाताप करत असाल, हा दगड ह्या कारणामुळे त्यानं मला मारला, उगाच मी त्याच्यासोबत चुकीचं वागलो, असं जर तुम्हाला वाटत असेल, हे जे पश्चातापाचं दुःख आहे आयुष्यभर तुमची मानसिक जखम चिघळत ठेवणारी गोष्ट असते. म्हणून तुम्हाला ज्याच्यामुळं पश्चाताप होईल अशा कोणतीच कृती आणि उक्ती आयुष्यात करायची नाही. जे काही परिणाम आहेत ते आनंदानं भोगता आले पाहिजे. काही जण फासावर सुद्धा जात असताना हसत हसत गेले, कारण त्यांना माहीत होतं हे फाशी मला होणार आहे. परंतु भारत मातेला स्वातंत्र्य द्यायचं होतं म्हणून त्यांनी जुलमी सत्तेच्या विरोधात आवाज उठवला होता. या आवाजाचा परिणाम आवाज दाबण्यावर होणार आहे याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे ते कधी पश्चाताप केले नाहीत, त्यांनी कधी दुःख मांडलं नाही, मांडलंही नाही आणि मानलंही नाही. जेव्हा माणूस दुःख मानतो तेव्हा तो मांडतो पण. आणि तुम्हाला जे काही वाटतं ते मनामध्ये साचून ठेवू नका. मानसिक स्वास्थ्य तुमचं खराब होऊन जाते. त्यामुळे जे काय आहे ते लिहून काढा, जे काय आहे ते तुम्ही बोलून मोकळे व्हा.
मग मित्रासोबतच्या सहवासात, एखाद्या विश्वसनीय माणसाच्या सहवासामध्ये तुम्ही ते बोलून टाका आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला सुद्धा हे मदत होते. जर तुम्ही ते मनातच तसंच ठेवलं, कुडत कुडत जगू लागलात, रडत रडत जगू लागलात, मन मोकळं करायला तुम्हाला कुठे जागा नाही, मन मोकळं काही करता येत नसेल, तर तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे असे अनेक काही मुद्दे आहेत मित्रो. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करा. त्यासाठी मन प्रसन्न करण्यासाठी योग साधना, विपश्यना, प्राणायाम, ध्यान हे सगळं तुम्ही साधना केली पाहिजे. सकारात्मक विचार वाचले पाहिजे. सहकार्य करा. सहकार्य करणारे मित्र मिळतील, कारण मित्र ज्याला जास्त असतात आणि ते प्रेमळ मित्र असतात, सपोर्टिंग मित्र असतात, योग चांगले मित्र असतात, त्याचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. तर अशा अनेक गोष्टी पुढच्या भागात आपण बघूया आणखीन काही. धन्यवाद.